नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पुणे मंडळाची एक स्कीम आहे त्याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत. अजून तरी म्हाडाकडून अधिकृतपणे कुठलीही जी स्थगिती आली होती 28 तारखेला जी ॲप्लिकेशन किंवा बुकिंग चालू होणार होती त्या बुकिंगसाठी आचारसंहितेमुळे स्थगिती आली होती. त्याबद्दल अधिकृतपणे अजून कुठलीही म्हाडाकडून अपडेट नाही की कधी ती ॲप्लिकेशन किंवा बुकिंग स्टार्ट होणार आहे. जेव्हा कधी त्याचं अपडेट येईल नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि आज आपण एक स्कीम बघणार आहोत जी सध्या पुणे फर्स्ट कम फर्स्ट सर्वसाठी आहे. त्या स्कीमबद्दल ऑलरेडी आपण एक शॉर्ट बनवली होती, त्यामध्ये थोडंसं करेक्शन होतं. तर तेच क्लिअर करण्यासाठी आणि डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्याचा डिटेल व्हिडिओ आज बघत आहोत. तर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आपण बघूया ती कुठली स्कीम आहे. स्कीम आहे 741 नंबर आहे स्कीम कोड. अर्बन होम्स सरोली 1 BHKचे फ्लॅट आहेत. जनरल पब्लिकसाठी ह्या फ्लॅट आहेत आणि याचा कार्पेट एरिया जर बघितला तर 39.59 ते 42.37 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजे जो की जवळपास 426 ते 456 स्क्वेअर फुटाचा हा कार्पेट एरिया दिलेला आहे. 20 लाख ते जवळपास 22 लाखापर्यंत याची अंदाजित रक्कम म्हाडाने दिलेली आहे. 20,000 रुपये याची अनामत रक्कम भरावी लागणार आहे आणि 17 टोटल जे फ्लॅट आहे 1 BHKचे ते ह्या स्कीममध्ये म्हाडाकडून अवेलेबल केलेले आहेत. आता याचं लोकेशन जर आपण बघितलं तर ही अर्बन होम्सची पूर्ण बिल्डिंग आहे. ABC अशा 3 या ठिकाणी विंग दिलेल्या आहेत. अर्बन होमच्या या बाजूने चरोली बुद्रुक आणि वडबुकवाडीचा रोड आहे. ह्या रोडला लागूनच जर आपण बघितलं तर इथे ही बिल्डिंग आहे अर्बन होम्स म्हणून, आणि ही फर्स्टवाली जी बिल्डिंग आपल्याला दिसते ह्या बिल्डिंगमध्येच म्हाडाचे फ्लॅट दिलेले आहे. साईडच्या बाजूने अर्बन होम्स म्हणून या बाजूने एक एंट्रन्स आहे आणि बाजूला सुद्धा एक रोड आहे. हा रोड मोठासा, हा सुद्धा मोठा रोड पुढे जाऊन कनेक्ट होतोय चरोली रोडला. चरोली रोड जो आळंदीकडे जाणारा रोड आहे. तर असं ह्या 2 रोडच्या क्रॉसिंगला ही बिल्डिंग आहे. ह्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक स्पोर्ट अकॅडमी आहे, पाण्याची टाकी दिलेली आहे. चरोलीतलं जर आपण बघितलं महत्त्वाचं म्हणजे तर वाघेश्वर मंदिरापासून अगदी जवळच्या अंतरावर ही आहे. आणि ह्याचं बाजूचा एरिया जर बघितला तर ह्या बाजूला जो चरोली फाटा असेल किंवा आळंदीचा एरिया आहे किंवा वडमुखवाडी आणि दिघीचा एरियासुद्धा ह्या बाजूला जवळ आहे. DY पाटील युनिव्हर्सिटी आणि ह्या बाजूला पुणे एअरपोर्ट, लोहगाव, नानोरी असेल तर अशा एरिया ह्याची कनेक्टिव्हिटी आहे 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर. तर असं याचं लोकेशन आहे. हे बिल्डिंग आहे, तुम्ही बिल्डिंगचं स्ट्रक्चर बघू शकता. अशा पद्धतीचं बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे. लेटेस्ट आपण ज्या काही इमेजेस अवेलेबल आहे किंवा लाईव्हचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. तर अशा पद्धतीची ही बिल्डिंग आहे, कॉमन बिल्डिंग आहे. ह्याचा आपण महारेराचा जर आपण डिटेल बघितल्या तर अर्बन होम्स A विंगमध्येही ह्या जे काही आहे 17 फ्लॅट आहेत. 31/3/2026 याचं कम्प्लिशन होणार होतं, म्हणजे जवळपास ही बिल्डिंग रेडी बिल्डिंग आहे. आणि ह्या प्रोजेक्टवर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. ह्याचं जर आपण डिटेल बघितल्या तर ही जवळपास 16 फ्लोअरची बिल्डिंग आहे. हॅबिटेबल फ्लोअर म्हणजे रेसिडेन्शियल फ्लोअर जर आपण बघितलं तर 15 फ्लोअर आहे. टोटल 113 युनिट्स आहेत. तर त्या युनिट्समधलेच 17 जे फ्लॅट आहेत ते म्हाडासाठी आहे. याचं जर आपण टेक्निकल डिटेल्समध्ये बिल्डिंग प्लॅन किंवा लेआउट जर बघायचं म्हटलं तर ह्याचा लेआउट अशा पद्धतीची ही पूर्ण बिल्डिंग आहे. त्यातली A बिल्डिंग जी दिसती ह्या A बिल्डिंगमध्ये आपण या ठिकाणी डिटेलमध्ये जर बघितलं कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल, आणि खाली जर आपण बघितलं तर 27चे नंबर ऑफ युनिट आहेत ते 27 म्हाडाचे युनिट आहे. त्यातले 17 जे युनिट आहे बाकी ते आत्ता फर्स्ट कम फर्स्ट अंतर्गत दिलेले आहे. बिल्डिंगचं जर आपण बघितलं तर कॉमन बिल्डिंगमध्ये आहे आणि प्रिमायसेस जर बघितलं तर इतके मोठे प्रिमायसेस आहे. ह्याच्या बाकी जर आपण टेक्निकल डिटेल जर बघायचं म्हटलं तर इथेही क्लिअरली मेन्शन आहे की हा जो एरिया दिलेला आहे स्क्वेअर मीटरचा 1691 हा म्हाडासाठी आहे. टोटल 27 युनिट आहे म्हाडाची. महत्त्वाचं आहे की पार्किंगबद्दल सुद्धा आपण याच्यात बघणार आहोत की पार्किंग स्टेटमेंट जी दिलेली आहे म्हाडाकडून बिल्डरकडून प्लॅनमध्ये, तर त्या म्हाडाच्या 27 युनिटसाठी किती पार्किंग अवेलेबल केलेली आहे. तर या ठिकाणी क्लिअरली आपल्याला जर बघितलं तर UDCPR रूलनुसार या ठिकाणी टेबलमध्ये मेन्शन केलेलं आहे की टेबल नंबर 8B जो UDCPR नुसार 2 फ्लॅट, आता जर एरिया बघितला तर जवळपास 30 ते 40 स्क्वेअर मीटरच्या रेंजमध्ये बसतोय. 40 स्क्वेअर मीटरच्या आसपास आहे जवळपास एरिया. तर ह्याच 2 फ्लॅट म्हणून एक पार्किंग, म्हणजेच 27 जे टोटल फ्लॅट त्या ठिकाणी अवेलेबल केलेले होते त्यातल्या त्या फ्लॅटसाठी 14 जी पार्किंग आहे कार पार्किंग स्पेशली
अवेलेबल केलेले आहे आणि 27 जे आहे इंडिव्हिज्युअल स्कूटर पार्किंग या ठिकाणी अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीची पार्किंग या ठिकाणी म्हाडाच्या घरांसाठी उपलब्ध आहे. आता ह्याचा जर आपण फ्लोअर प्लॅन जर बघितला तर हा आहे 4th 5th 6th 4th फ्लोअरपासून जवळपास 14व्या फ्लोअरवर आपल्याला या ठिकाणी म्हाडाची हायलायटेड केलेला एरिया दिसतोय ए विंगमधला. तर ह्याच्यात 1, 2, 3 असे 3 फ्लॅट आहे. दोन्ही साईडचे फ्लॅटचं स्ट्रक्चर सेम आहे. मधला फ्लॅटचं स्ट्रक्चर थोडंसं डिफरंट आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी एंट्रन्स डोअर आहे आणि लिव्हिंग रूमलाच बाल्कनी अटॅच आहे मोठीशी. त्याच्यानंतर किचन आहे ह्या बाजूला आणि वॉशरूम बाथरूम असं सेपरेट दिलेलं आहे. बेडरूम आहे आणि एंट्रन्स लॉबी आहे या ठिकाणी. लिफ्ट जर बघितलं तर 3 लिफ्ट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. लिफ्ट 1, 2, 3 आणि मधला फ्लॅटचं जे स्ट्रक्चर आहे थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी लिव्हिंग, बाल्कनी, टॉयलेट, किचन या ठिकाणी दिलेलं आहे आणि अजून एक जे बेडरूमला सुद्धा अजून एक टॉयलेट दिलेलं आहे. अशा प्रकारचा ह्याचा प्लॅन आहे. तर ह्यातले 17 जे फ्लॅट आहेत ते म्हाडाच्या आत्ताच्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व अंतर्गत आहेत. ह्याचं जर आपण बघितलं की सध्या चरोलीमधले जे प्रॉपर्टी रेट आहे जवळपास 7,000च्या आसपास 99 एकर्सवर तरी तेवढे रेट त्या ठिकाणी दाखवत आहेत. 7,000च्या आसपास म्हणजे म्हाडाची प्राईस 20 लाख आणि जर आपण ह्याने कंपॅरिझन केलं तर जवळपास 30 लाखाच्या आसपास तिथं चरोलीचे रेट आहे ह्या सेम कार्पेट एरियासाठी. तर अफोर्डेबल आहे. कॉमन बिल्डिंग आहे. पार्किंगसुद्धा UDCPR रूलनुसार जवळपास मुबलक प्रमाणात उपलब्ध केलेले आहे. जे रूल आहे त्यानुसार पार्किंग अवेलेबल आहे. एक्स्ट्राची असेल आणि ती जर विकण्यायोग्य असेल तर तीही तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीचे ह्याच्या डिटेल्स आहेत. ही बिल्डिंग आहे. आपण त्याच्या डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये बघितल्या. तुम्हाला जर योग्य वाटलं त्या एरिया किंवा त्याची प्राईज असेल, प्लॅन असेल तर नक्की तुम्ही तिथे ॲप्लिकेशन करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलमध्ये कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.